देवाची स्तुती असो. आजचे वचन आपण वाचणार आहोत मत्तेकृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय. यरूशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश. ते यरूशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले तेव्हा येशूने 2 शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळतील, ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर प्रभूला ह्याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ताबडतोब पाठवील. संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले ते असे की सियोनाच्या कन्येला सांगा, पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली व तो बसला. तेव्हा लोकसमूहातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्रा, होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित, ऊर्ध्वलोकी होसान्ना. तो यरूशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले की हा कोण? लोकसमुदाय म्हणाले, गालिलातील नासरेतहून आलेला हा येशू श्रेष्ठ होय. आमेन.